नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये आणि एका सुंदरशा कंट्री मध्ये, स्वित्झर्लंड. तर आज आपण चाललोय माउंट इटली साठी आणि एंजलबर्ग. सकाळचे वाजल्यात 9:10. तर आमची ही ट्रेन आहे एंजलबर्ग साठी आणि इथून आम्ही मग पुढे जाणार आहे माउंट इटलीसला. तर आजचा दिवस खूप धावपळीचा होता. पहिला दिवस होता, खूप थकलो होतो. पण जी ट्रेन आम्हाला पकडायची होती ती आम्हाला भेटलेली आहे. मला वाटलं आम्ही मिस करू, पण जवळ आमचा अपार्टमेंट जवळ करून 5 मिनिटावरती आम्ही आलो. आता आम्ही आलोय एंजलबर्ग स्टेशनवर. आता वातावरण बघून तर वाटतं फॉग झालाय, थोडा पाऊस वगैरे पडतोय. काय करायचा विचार करतोय आम्ही. थोडं थांबू, एंजलबर्ग फिरून घेऊ की पुढे वरती जाऊ. वरती जाऊन जाणारी बस आहे ती पण आता एक निघाली आहे. शटल बस 10 मिनिटावर येतात. सध्या आता गोंडोला नाईट साठी तिकीट्स वगैरे बुक करायला लागतील. सो ते तिकीट्स बुक करण्यासाठी आपल्याला एंजलबर्ग वरूनच माउंट इटलीचं तिकीट बुक असतात. आणि आता आमच्याकडे आहे आपलं स्विस पास आहे, त्यामुळे मग ते 50% ऑफ होऊन जातात. तर एक तर तुम्ही इथून तिकीट बुक करू शकता, आता मग तुम्ही माउंट इटलीच्या ती शटल बस तुम्हाला एक जागी घेऊन जाईल, तिकडे जाऊन पण तुम्ही तिकीट बुक करू शकता. तर आता आम्ही इथेच बुक करतोय. इथे बुकिंग होते याची गोंडोला राईडच्या तिकीटसाठी. आणि इकडे आपल्याला तुम्हाला असे मॅप्स वगैरे भेटणार एंजलबर्ग सिटीचे, पूर्ण माउंट इटलीसवर काय काय ऍक्टिव्हिटी आहे सगळं. आणि जेवी दुसरे करन्सी आणले असेल, कॅनडाची स्पेलिंग मस्त आहे, कनाडा. हा, मग इकडून बुकिंग करायची असते. काय काय क्लिफ वॉक आणि आईस फ्लाय. वेदर खराब असल्यामुळे आपल्याला बघायला लागेल की जेव्हा वेदर नीट होईल तेव्हाच आपल्याला वरती जायला भेटेल. आता वरती जायला भेटतोय, पण आईस फ्लायर आणि टेटलेस क्लिफ वॉक तो करायला नाही भेटणार आपल्याला आता. वेदर तर सगळं तिकडे सेमच असणार आहे. बघूया आता काय प्लॅन होता. आता आम्ही विचार करतोय की जरा एंजलबर्ग सिटी वगैरे फिरून घेऊ, बाकी वेदर थोडा खराब आहे आता वरती जायसाठी. आणि नुसतं आम्ही वरती गेलो मग काय अर्थ नाही. फोरकास्ट वगैरे चेक केलंय आम्ही, तर होपफुली 11-12 दुपारपर्यंत थोडंसं बेटर व्हायला पाहिजे. म्हणून विचार करतो जरा इकडे फिरून घेऊ आम्ही, आणि अगर चांगला वेदर झाला आम्हाला वरती जायला भेटेल. तुम्ही हे चेक करू शकता, माउंटेन्स स्नो आले. वरती थंडरस्टॉर्म चालू आहे म्हणून सध्या सगळं बंद केलंय. वरती जाऊ शकतो पण ऍक्टिव्हिटीज वगैरे करायला नाही भेटणार, जे मेन आपल्याला करायचंय तेच. बघूया, होपफुली वेदर नीट होईल, वाटतं तर होईल. आता आम्ही चाललोय सिटी फिरायला.
आम्हाला आता सोडून गेली आणि हा आहे माउंट इटलीसचा स्टेशन वरती जाण्यासाठी गंडोला पकडायचा असेल तर. आता आपण तिकीट तर मागेच काढले होते ना, आता मग तुम्ही इथे पण तिकीट काढू शकता. इथे लाईन लागते तिकीट काढण्यासाठी. आणि इकडे हे हायकिंगचं आहे आणि हा हे वालं आपलं आहे माउंट इटलीसला वरती गंडोला पकडण्यासाठी जाण्यासाठी आहे. गंडोला जाण्याची काय भेटतात? वॉल्वो. आणि हे गंडोळामध्ये सगळ्या वेगवेगळ्या देशांचे फ्लॅग्स लावलेले आहेत. आपल्या देशाचा पण येईल. आपण 2 गंडोळा पकडले. 2 गंडोळा पकडल्यानंतर ही तिसरी जी रोटेटिंग आहे इथे जायचं आहे. हा पास केला. आणि ही रोटेटिंग गंडोळा आहे जी आपल्याला वरती माउंट इटलीस पर्यंत वरती घेऊन जाईल. आणि हा व्ह्यू इकडून आता आपण आलोय ग्लेशियर केव्ह मध्ये. पूर्ण बर्फाने भरल्या, बर्फाने बनवले गेले. काय वाटतंय? थंडी आहे? थंडी आहे का? थंडी वाजायला लागली? हा मस्त पैकी आणि इथं पूर्ण फुल स्लिपली मारतोय, फुल स्किटिंग. गेम ऑफ थ्रोन सारखा सीट असतो ना, फक्त सीट नाही मध्ये. हा सीट नाही, दॅट्स इट, तेवढंच आहे. आणि बाकी अजून पुढे पण आहे. चला बघूया. पण माउंट इटलीसच्या वरती हे इकडे शूटिंग झाली की दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे. आणि आपण पुढे जातोय. हा पूर्ण व्ह्यू पूर्ण बर्फाने भरलेला आणि आता पूर्ण फॉग आहे वरती, काहीच दिसत नाहीये. तर जाऊ आपण पुढे वरती. पूर्ण स्लीप होतात, शूज पण स्लीप होतात. माझे स्नो वाले शूज पण घातले नाही. बोललो काय नसेल, बट जेवढा विचार केला होता त्याच्यापेक्षा जास्त थंडी आहे. स्लीप पण होते, पण काय मजा वेगळी आहे. पूर्ण हालत खराब आहे. सगळी लोक खाली चालल्यात, काही लोक त्यांची वरती चालल्यात आणि आम्ही दोघं आहेत जे आम्ही दोघं वरती जातोय. शूज नाही येत ना, ग्लव्स नाही येत ना, काय नाही. पण बघू. आम्ही इथपर्यंत आलोय, आम्हाला अजून कोण दिसत तर नाहीये. तिथं एक कपूल होता, ते लोक होते फक्त, आणि बाकी कोणच नाही. सगळे खालतूनच गेले की खूप थंडी आहे.
असं सगळं नाक गळतं, काय होतं समजत नाही आणि बोलायला पण होत नाही की पूर्ण तोंड सीज झालं एवढा. तुम्ही नजारा बघू शकता. हा नजारा मी मिस केला असता पण आम्ही आलो वरती. सर्वांनी मिस केला, फक्त आम्ही दोघांनीच घेतलंय. तर एवढी मेहनत घेतली, प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि या साईडला आपला तो रेस्टॉरंट आहे, पण तो काहीच दिसत नाहीये आणि थंडी पण, आणि आता बर्फ पडायला लागलाय आणि कंट्रोलच्या बाहेर आहे. मी खूप स्लीप होतोय, मला जमत नाहीये, खूप स्लीप होतोय. इथे आपला रेस्टॉरंट आहे, तो एवढा ब्लर झालाय, पूर्ण स्नो स्टॉर्म आलाय त्यामुळे बाकी सगळे राईड्स पण बंद आहेत, पण एवढं बाकी आहे. आणि हा एकटा इकडे आता. तर चला खाली आता, कारण का आम्ही पूर्ण हात भिजलेत, शूज भिजलेत खाली. आणि हे बघा पूर्ण शूज मध्ये सगळ्यामध्ये पाणी गेले, माझे कपडे पूर्ण भिजलेत. ही लोक आपलीच आहेत, भिवंडीची लोक आहेत. आगरी सगळं मच्छी भाकरी बिकरी सगळं इथेच बनवलेलं आहे. आग्र्यांचा नाद करू शकतात का? आग्र्याचा नाद नाही करू शकत, कुठं पण नाही. हे बघा इकडे सगळी लोक आहेत, ती पूर्ण युरोप फिरतात आणि आम्ही फक्त स्वित्झर्लंड फिरायला आलो. आता वातावरण पूर्ण खराब झालं, पूर्ण फॉगी आहे, काही दिसत नाही ना, डोंगर दिसतोय ना, काहीच नाही दिसत आहे. हम गंडोले आली, गंडोले 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 आली. थांब ना. आता मी माउंट टिटली शोरूम वरून आलोय आणि इथे टुपसी लेक आहे, तिकडे जातो. याच्या पहिले हा पूर्ण व्ह्यू आहे एंजलबर्ग सिटीचा आणि आपण आता पुढे जातोय. तर आम्ही चाललोय टुपसी लेक वरती आणि हा थोडासा हा माउंटेन वरती एक टेबल लँड सारखा जागा आहे. हा माउंटेनचा बेस झाला आणि एकदम फ्लॅट लँड आहे, ग्रीनरी फुल. आणि तिकडेच आता समोर लेक आहे आणि ही लेक माउंटेन वरती आहे, खूप सुंदर आहे. आम्ही येताना गोंडोलावरून वरतून येताना आम्ही बघितलं, खालची दिसत होती आम्हाला, खूप सुंदर आहे. तुम्हाला पण दाखवू, आम्ही पोचतोय आता. आणि माउंटेन वरती माउंट टिटलिस पूर्ण फॉगने झाकलाय, वरती टेम्परेचर खूप ड्रॉप झालाय आणि ते माउंटेन वरती बघू शकतात कसं बर्फ आहे. म्हणजे विचार करा, अगर विंटर्स मध्ये आलो तर इकडे काय आला असेल, हा पूर्ण बर्फाने भरलेला असेल. बघणार का असेल. हा खूप लोकांचं हे करून झालंय वाटतं. नंतर काही लोक पहिले टुपसी लेक करून जातात, पण जरा वेदर कंडिशनच्या मुळे आम्ही पहिले माउंट टिटलिस करून घेतलं. ही आहे टुपसी लेक, खूप 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 सुंदर आहे, ब्लू आहे एकदम. आम्ही आलो हे टुपसी लेक वरती आणि पाऊस चालू झाला आणि पाऊस असो, ऊन असो, बर्फ असो, काही असो, पण नेचरची मजा ही हर वेगवेगळ्या वेदरमध्ये वेगळी असते. हा पूर्ण फॉगी आणि मस्तपैकी वातावरण, असं वाटतं की इकडेच बसून राहा. शेवटची गंडोला खाली एंजलबर्गला जाणार आणि शेवटी आलेला आहे आपल्या देशाचा गंडोला. ते माउंट टिटलिस वरून परत खाली आलोय. मजबूत थंडी होती पण मजा आली. थ्रिल है तो ही मजा आहे ना, नाही तर काय मजा आहे. आणि आता सोव्हनियर बघतात इकडे स्टोअर मध्ये.
आता आम्ही चाललो आहे चेपल ब्रिजला. आपलं स्टेशन आहे, स्टेशनच्या अंडरग्राऊंडच्याकडूनच खालतून रस्ता जातो थोडंसं पुढे येऊन. आता आम्ही पहिले आम्ही गेलो कूपला. कूपवरून थोडंसं रात्रीसाठी डिनरसाठी सामान वगैरे घेतलं आणि आता चाललो आहे मी चेपल ब्रिजला. का की खूप मोस्टली 8 वाजेपर्यंत बंद होऊन जातो. मग नंतर जेव्हा जायचं असेल तेव्हा आपल्याला घ्यायला भेटणार नाही. कारण की काल पण आम्ही बघितलं की आमच्या अपार्टमेंटच्या आसपास जे होते ते जरा लवकर बंद चालते, म्हणून आज आम्ही आधीच घेऊन ठेवलं आहे. आता वाजले ऑलमोस्ट 6:30. आलो रोड क्रॉस करून. आता चेपल ब्रिज फिरायला चाललो. हा आहे लेफ्ट साईडला चेपल ब्रिज. ब्रिज आहे जो वुडन ब्रिज आहे, जो 17th सेंचुरीमध्ये बांधलेला गेला होता आणि जो अजूनही टिकलेला आहे. आणि बाकी जे युरोपमध्ये असे जे वुडन ब्रिज बांधले होते ते 1990sमध्ये वर्ल्ड वॉरच्या टायमिंगला ते सगळे डिस्ट्रॉय झालेत. फक्त एकच स्वित्झर्लंडचा असा जो उरलेला आहे आणि जो ल्युसन सिटीचा एक वन ऑफ द मेन अट्रॅक्शन आहे. तुम्ही इकडे बघू शकता हे सगळे बिल्डिंग्सला हे लोकांनी पेंट बरोबर ड्रॉइंग्स पण केलेले आहेत. आणि फक्त अशी एकच बिल्डिंग नाही, तसे खूप सारे बिल्डिंग्स आहेत. एक ओल्ड कन्स्ट्रक्शन बिल्डिंग्स आहेत जे अजून वाचून आहेत, जे काही टिंबरचे आहेत. हे जरा तरी बऱ्यापैकी नवीन आहेत, जे सिमेंटचे बांधले गेलेत. तरी ह्यांच्यावरती ड्रॉइंग आहे. हे बघा इकडे. आणि हा एक मोठा कॅथेड्रल. आणि हा जो तुम्हाला झेंडा दिसतोय जो व्हाईट आणि ब्ल्यू कलरचा आहे, हा पण एक स्वित्झर्लंडचा झेंडा मानला जातो. जो व्हाईट आहे जो स्कायला रिप्रेझेंट करतो आणि जो ब्ल्यू आहे तो रिप्रेझेंट करतो वॉटरला. आता आपण चाललोय लायन मॉन्युमेंट जवळ. किती लांब आहे इकडून? 160 मीटर्स. 160 मीटर्स. आणि अजून एक गोष्ट की इकडे स्वित्झर्लंडला फिरायला म्हणजे सिटी अशी फक्त चालायला फिरायला पण मजा येते. असं काय बोर नाही होते आणि काहीतरी वेगळं आणि एक थकवा पण लागत नाही. हां. आणि आम्ही हे पण ऑब्झर्व केलं की इकडे सायकल खूप चालवतात लोक. इलेक्ट्रिक सायकल असो नॉर्मल सायकल असो, सगळ्यांकडे ऑलमोस्ट सायकल आहेत. तिकडे बघ सायकलच लागलेले ते सायकलच्या स्टँड्स आहेत. स्टेशन वगैरे बघितलं आम्ही. लुसन स्टेशनवर बघितलं खालती 6 की 7-8 रूम्स होते सायकल स्टँडचे. तो मॉन्युमेंट इकडे. हे सगळं बघून जरा चांगलं वाटतं. आपण यांच्याकडून शिकू शकतो की सायकल चालवा, स्वतः गाडी चालवतं असं ना, सायकल चालवायला लागतं. एन्व्हायरमेंट फ्रेंडली. वा. हा लायन मॉन्युमेंट मोस्टली डेडिकेटेड केला गेला आहे त्यांच्या स्विस आर्मीवाल्यांना. या स्विस रॉयल गार्ड्स त्यांचे किंगचे गार्ड होते पहिले, त्यांना हा डेडिकेट केला. आणि तिकडे त्यांचा फोटोशूट चालू आहे. आणि तुम्ही बघू शकता इकडे हे सगळे पाणी स्प्रिंग वॉटर असतात जे ग्लेशियरवरून आलेले असतात. आणि हे चांगलं पाणी असतं. हा पाणी भरला पण जातो. आपण आता भरतो याला. आणि जर कोण पण स्वित्झर्लंडला येणार असेल तर अशी बॉटल कॅरी करा तुम्ही, कारण इकडे पाणी खूप महाग भेटतो. आणि इकडे तुम्ही कुठलाही पाणी पिऊ शकतात. पूर्ण सगळे ग्लेशियरचंच पाणी असतो. भरला फोटो व्हिडिओ काढायला आला.
पाणी पी. हा बघा कसं आहे पाणी, थंड आहे ना. थंड आहे, असं काय टेस्ट नाही, चांगलं आहे. बर्फातलं पाण्याचा टेस्ट लागतो, बर्फातलाच पाणी येतो. हां तेच. आता आम्ही आहेत लुसन स्टेशनवरती. आम्ही ट्रेननी पण जाऊ शकतो, म्हणजे 5 मिनटाची ट्रेन राईड आहे आमच्या अपार्टमेंटपर्यंत, ना तर मग बसची 10 मिनटाची ट्रेन राईड आहे. पण बस पण एक्सपिरियन्स करून